आज वारीचा 6वा दिवस. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार मांडे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. दुपारच्या जेवणा ठिकाणी पोहोचलो होतो आणि तिथं लॉन होतं. लॉन मध्ये जरा झोपलो होतो आणि लॉन एवढं कार्य होतं की अंगात घुसत होतं. जरा बरं वाटलं. मग नंतर 2 मित्र आलते, मित्रमंडळींची गाठ घेतली जरा आणि नंतर मग दुपारचं जेवण चालू झालं. जेवणाला बसलो. जेवणात आज होती गुळवणी आणि पुरी. मग 1 नंबर लागलं बरं का, खाऊन जरा भारी वाटलं. मग नंतर पोहोचलो मुक्काम या ठिकाणी आणि आजचा मुक्काम होता आपल्या उजनी धरणाच्या लगत असलेलं गाव पळसदेव. पळसदेव मध्ये शाळेमध्ये मुक्काम असतो आणि जर त्या वर्षी इथं गोल रिंगण असतं आपल्या दिंडीचं. पण यंदा पाऊस भरपूर होता आणि पाऊस चालू पण होता, त्यामुळे जरा वारकरी विस्कळीत झाले होते, मागपुढे झाले होते. त्यामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थित रिंगण सोहळा पार पडला तिथं. आणि घोडा जास्त पळवला नाही कारण चिखल होता आणि रस्त्याने पण पाऊस चालू असल्यामुळे हरिपाठ आज रस्त्याने घेतला नव्हता, त्यामुळे ग्राउंडवर हरिपाठ घ्यायचा होता. पण चिखल भरपूर होता, मग पाऊस पण वरनं चिरचिर चालू होता, त्यामुळे सर्व वारकरी मंडळी खाली उभा होते. आणि पालखी सोहळ्यामध्ये एक साऊंडची स्वतंत्र गाडी आहे, त्या गाडीत मी बसलो होतो आणि त्या गाडीमध्ये सर्व सिस्टीम जोडलेलीच असते आहे. ती फक्त ज्या ठिकाणी मुक्काम आहे, ज्या ठिकाणी जेवण आहे, त्या ठिकाणी गाडी ही जाऊन थांबते आणि लगेच सिस्टीम ते राबवतात. त्या गाडीमध्ये बसलो होतो आणि आपले रामचंद्र महाराज दरेकर हे हरिपाठ म्हणत होते आणि मी पकवाज वाजवत होतो. 1 नंबर पावसामध्ये हरिपाठ झाला. सर्व वारकरी मंडळ एकदम आनंदात नाचले. त्यामध्ये आपल्या लक्ष्मीदास महाराज भजनी मंडळातले वारकरी आणि आनंदाश्रम स्वामी पालखी सोहळ्यातले सर्व वारकरी, चिखली गावचे वारकरी नाचायला होते. मग नंतर हरिपाठ उरकला. हरिपाठ झाल्यानंतर मग आरती झाली. आरतीमध्ये सर्व वारकरी मंडळ उभा होते आणि पावसातच चालू होता सर्व हा कार्यक्रम. मग आरती संपली आणि सर्व वारकऱ्यांनी चहा घेतला आणि नंतर बघतो तर काय, आज ह्याच ग्राउंडवर शेख महम्मद बाबा, श्रीगोंदा तालुक्यातले शेख महम्मद बाबा यांची पालखी आज तिथंच आली होती मुक्कामाला. काय माहित काय योगायोग झाला. जर त्या वर्षी मागे पुढे 1 दिवस असतो, पण यंदा ते ह्याच दिवशी आलेत, काय कारण काय माहित. मग नंतर त्यांची पालखी आली. सद्गुरू शेख महम्मद बाबा हे श्रीगोंदा तालुक्यातले महान संत आहेत. आनंदाश्रम स्वामींची दिंडी आणि सद्गुरू शेख महम्मद बाबांची दिंडी एकाच तालुक्यातील म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातील आहे. शेख महम्मद बाबांची दिंडी मोठी आहे आणि 2 नंबरला त्याच तालुक्यातल्या आपल्या स्वामींची दिंडी आहे. आणि मग त्यांचं पण आज ह्याच ग्राउंडवर रिंगण सोहळा होणार होता. मग पाऊस उघडला होता, सर्व वारकरी त्यांचे उभे होते. आपले पण वारकरी, आमच्या दिंडीचे चालक दत्तात्रय महाराज झरेकर आणि रामचंद्र महाराज दरेकर पण त्यांच्या रिंगण सोहळ्याला उपस्थित होते. सर्वजण ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत होते आणि त्या गजरात घोड्याचं रिंगण सोहळा चालू होता आणि पाऊस जास्त झाला होता, त्यामुळे चिखल झाला असल्यामुळे घोडा सावकाशीच पळवला आणि रिंगण सोहळा 1 नंबर झाला. रिंगण सोहळा बघून मनाला आनंद वाटला आणि रिंगण झाल्यानंतर आश्वाचं दर्शन घेतलं मी आणि नंतर मग रिंगण झाल्यानंतर मग झाली शेख बाबांची आरती चालू. शेख बाबांची आरती झाली, स्वामींची आरती झाली आणि ज्ञानोबा तुकारांची आरती होऊन मग नंतर आरती झाल्यानंतर मी दर्शनाला गेलो. शेख बाबांचं दर्शन घेतलं. मग दर्शन घेऊन तिथून मग संध्याकाळी जेवण केलं सर्वांनी. आणि आज नियमाचं जे कीर्तन असतं ते कीर्तन झालं नव्हतं पावसामुळे, सर्वांनी लवकर जेवण उरकून घेतलेली. मग कीर्तन झालं नसल्यामुळे महाराज म्हणले भजन करू. मग आज भजनाला गुरुवर्य श्री पांडुरंग महाराज क्षीरसागर हे उपस्थित होते आणि विशेष म्हणजे त्यांनीच भजनाची पंचपदी चालू केली आणि त्यांना साथीला गुरुवर्य दत्तात्रय महाराज झरेकर उपस्थित होते. मग भजनाचा कार्यक्रम 1 नंबर झाला आणि रात्री 11:30-12 वाजेपर्यंत भजन चालू होतं. मग त्यामुळे जरा दमलो होतो. मग काकांनी पकवाज वाजवला आणि मी गायनाची माग साथ केली. जरा भजन चांगलं रंगलं. मग नंतर 11-11:30 वाजता भजन संपलं आणि आम्ही निवांत येऊन झोपलो आपल्या आपल्या जागेवर. धन्यवाद.